डॉक्टर साहेब, मला आणखी रगत विकायचंय. मला 15 रुपयांची लई गरज आहे. असं कसं आम्ही किती रक्त घेऊ शकतो? आम्हाला तुमच्या स्वास्थ्याची काळजी घेऊन रक्त घ्यावं लागतं. आम्ही जास्त रक्त नाही घेऊ शकत. डॉक्टर साहेब, हे काय समोर? डॉक्टर साहेब, भीम, बाकी समजा तर आपोआप होईल. फक्त ही बाप लेकाची कटुता कधी संपायला नको. डॉक्टर साहेब, अरे थांबा, इथे कुठे येत आहे? बघत नाही का इकडे पेशंट आहेत? चला तिकडे चला. या. या. चला चला. हा बोला, काय झालंय? सर, मी भीमराव आंबेडकर. मी कॉलेजमध्ये शिकतो, काम शोधतोय. तुमच्या हॉस्पिटलमध्ये काही काम असेल तर सांगा ना, मी करू शकतो. तुम्ही कधी हॉस्पिटलमध्ये काम केलंय? नाही सर. सर, प्रणाम. सोबतच याला हे सुद्धा विचारा की याची जात काय आहे. सर, तुम्ही तर डॉक्टर आहात. लोक तुम्हाला देवाचं रूप मानतात. माझी जात काय आहे याने तुम्हाला काय फरक पडतो? तुझी गोष्ट बरोबर आहे आणि या हॉस्पिटलमध्ये तुझ्या लायक कामही भरपूर आहे. पण आमचं देवपण पेशंटसाठी आहे, तुझ्यासाठी नाही. तू इथून जाऊ शकतोस. हे बघा सर, मला खूप त्रास होतोय. सकाळपासून काम शोधतोय, 8 ठिकाणी जाऊन आलोय. हे प्रत्येक ठिकाणी माझ्या मागे येतात आणि लोकांना माझ्या जातीविषयी सांगतात. माझी जात ऐकताच लोक मला पळवून लावतात, काम देण्यास मनाई करतात. हा मग तरीही डॉक्टर साहेब याला याची कुवत कळलेली नाहीये. कितीही शिकू द्या, सवरू द्या, काहीही उपयोग नाही. समजावा. भीम पोरा, म्हणून माझी इच्छा आहे की तू इतकं शिक्षण घे की कुठलीही जात आड येता कामा नये. हे बघ, तू तुझं दुःख मला इथे का ऐकवतोयस? निघ इकडून, आम्हाला आमचं काम करू दे. कसा जाऊ सर? कसा जाऊ इथून? असा प्रत्येक जण मला माझ्या जातीवरून बाहेर काढत राहिला तर माझ्या योग्यतेची काय किंमत राहील? मग माझ्या शिक्षणाचा काय उपयोग? मला शिकवण्यासाठी माझ्या आईबाबांनी इतके कष्ट घेतले आहेत, त्यांचा काय उपयोग? काय फायदा आहे माझ्या मंजुळा ताईच्या बलिदानाचा, जिने तिच्या भावाच्या शिक्षणासाठी आपल्या गळ्यातली चैन गहाण ठेवली आहे सर. हे बघ, काय फायदा आहे हे तर मला माहित नाही. पण हा, तू बोलतोस खूप चांगला. तू नेता वगैरे बनू शकतोस. हे खूप चांगलं बोललात डॉक्टर साहेब तुम्ही. तेच तर मी समजवतो याला. पण हा ऐकतच नाहीये. याला अहंकार आहे याच्या योग्यतेचा. कळत नाहीये याला की हा तर एका अस्पृश्य जातीतलाच. हे बघा सर, तुम्ही मला माझ्या योग्यतेप्रमाणे काम द्याल तर फक्त तुम्ही मलाच काम नाही देणार, तर ह्या जगातलं मिथ्यपण दूर कराल. हे बघ, मी तुटलेल्या हाडांना आणि झालेल्या जखमांना बरं करतो. याच्या व्यतिरिक्त जोडातोडाचं काम माझ्याकडे नाहीये. तू निघ इथून आता. चल जा. ठीक आहे भीमराव,
काय म्हणजे आजचा नोकरी शोधण्याचा कोठा तुझा संपला आहे की आणखी प्रयत्न करायचे आहे? अरे 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 ऐकून तर घे, ऐकून तर घे. अरे ही चादर का तोंडावर घेतलीये? काढ त्याला. चल बाजूला घे. डॉक्टर साहेब मला थंडी वाजतीये. भीम, भीम हित कदाचित भीमानं रामजीला आतमध्ये पाहिलं तर नाही. अरे हे अंगावर ओढून रक्त कोण देतय बरे? जरा मला पण बघू द्या. चांगलाय 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 चांगलाय. या बघा पुरंजन, मुलगा तिकडे योग्यता साध्य करण्याच्या नादात आहे, बाप इकडे रक्त विकतोय. राहिला माझा तलाव, ते मरू द्या तिकडे. हो ना पुरंजन? नाही नाही असं नाही आहे. आम्ही लोक आता तलावावरच होतो. बस आता लगेच थोड्या वेळात जाऊ आम्ही तिकडं. लवकर पोहोचा. माझी चादर इथून इथं कशी आली? अरे थांबा, चादर घेण्याच्या आधी हा तर एकदा विचार करा की ज्याने हे चादर अंगावर घेतली आहे तो कोणत्या जातीतला आहे. कोणत्या जातीत आहेस? रामजी, समजलं. माझी चादर खराब झाली, आता मी काय करू? शांत. मी आहे ना इथे. मी उपाय सांगतो तुम्हाला. आता यांनी रक्त विकलंय तर पैसे सुद्धा मिळतील. तर चादरीच्या ऐवजी पैसे घेऊन घ्या यांच्याकडून. ठीक आहे? आणि हो पुरंजन, तू आता तू काही बोलू नकोस की मी निष्ठुर आहे, कठोर आहे, दया नाहीये माझ्यामध्ये. अरे मी तर खूप दयाळू माणूस आहे. चल, आज कामावर येऊ नकोस, आराम कर थोडा. ठीक आहे रामजी, काळजी घ्या. अरे अजूनपर्यंत ना बाप आला ना मुलगा आला. अरे काय हितेश भाऊ, जेव्हा बघावं तेव्हा तुम्ही बाप लेकाच्या मागे पडलेले असता. जरा आपल्या कामावर लक्ष द्या ना. ओ भाऊ, या बाप बेटांची नौटंकी वेगळी आहे. माहित नाही चाळीच्या बाहेर चांगलं राहत असतील आणि इथे येऊन नाटक करत असतील. नटवर, चाळीच्या बाहेर रामजी भाऊ आणि भीम काय पण करतील. तुला काय करायचंय? तू तुझी बडबड बंद कर, कळलं? हे बरं आहे, तुम्ही तुमची नाटकं चालू ठेवली आहे ना. अरे अरे मला तर असं वाटतंय की हे बाप आणि पोरग दोघे मिळून जिजाबाईला येड बनवतेत काय. अरे काय बोलताय तुम्ही? हे काही उलट सुलट बोलताय तुम्ही. अरे भीम, आलास तू? तुझे बाबा कुठे? आनंद दादा, बाबा अजून आले नाहीत. मी जाऊन शोधून येतो. काही गरज नाहीये, माझा नवरा आपोआप येईल. चला. बाबा, दादा, दादा, हे सगळं काय आहे? तुम्ही बरे आहात ना?
ही चादर ताप तर नाही आला ना तुम्हाला? नाही, मी ठीक आहे. बस थोडी थंडी वाजत होती म्हणून ही चादर विकत घेतली. चादर विकत घ्यायची काय गरज होती तुम्हाला? कोणाला तरी घरी पाठवायचं ना. तसंही पैसे खूप कमी आहेत घरात. जिजाबाई, प्रत्येक गोष्टीवर टोकणं गरजेचं आहे का? कधी कधी माणसानं शांत सुद्धा राहिलं पाहिजे. बोलू दे तिला. सगळ्यांना आपल्या पद्धतीने आपल्या मर्जीने जगण्याचा हक्क आहे. बाबा, तुम्ही चला आतमध्ये जाऊन विश्रांती घ्या. चल ये. आता भीमरावाने मनात आणलं तर या हातगाडी सोबत पैसे कमवायला सुरुवात करू शकतो. काय काम करायचंय सांगा मला. भंगारामध्ये वह्या पुस्तक म्हणजेच रद्दी ते जमा करतो. हा कोट काढून टाक. कोट घालून जर माती उचलणार तर तू आणि तुझा स्तर अशोभनीय दिसणार. कधी विचार नव्हता केला. माझा पोरगा माझ्या आज्ञेचं उल्लंघन करेल. तुझी योग्यता बघून मी तुझी इथे मॅनेजर म्हणून नेमणूक करतोय. फक्त एवढं सांग की महिन्याचा पगार किती घेणार तू? हे तर तुम्हाला ठरवायचं आहे की एका खालच्या जातीतल्या अस्पृश्य व्यक्तीला तुम्ही किती पगार द्याल. निघ इथून. नाही नाही सर, मला निघ इथून. अहो मी शिक्षित आहे. तुम्ही एकदम तुमच्या हॉस्पिटलमध्ये काही काम असेल तर सांगा ना. मला काम हवंय. सोबतच याला हे सुद्धा विचारा की याची जात काय आहे. तू निघ इथून आता. चल जा. काय झालं तुम्हाला? काही नाही, थकलोय, झोपतो आता. तुम्ही घरात येऊन असं कधी बी झोपायला नाही जात? कोणी काय बोललं का? नोकरी नाही मिळाली तर नाही मिळाली, मिळेल की. तुम्ही एवढे शिकलेले आहेत, योग्य काही आहे. योग्य वगैरे नाहीये मी. आणि तू तुझं काम कर. मी ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे, काही झालेलं नाहीये मला. बरं बरं ठीक आहे. मी तुम्हाला जेवायला वाढते, जेवून घ्या आणि मग आराम करा. नाही जेवायचंय मला. तुलाही जेवायचंय तर जेव, नाहीतर अशीच झोप. आणि जरा एकट्याला सोड मला. जिजाबाई, त्यांना वाटलं म्हणून त्यांनी घेतली नवीन चादर. त्याच्यात एवढा वाद कशाला करतेस तू? कारण पैसे मला जोडावं लागतात ना. मुलाच्या नादात त्यांनी जे काम होतं ते सोडून दिलं. दिवस दिवस पाण्यात असतात. माहित नाही, जर उद्या यांना काही झालं गेलं तर आम्ही कसं जगायचं? जर उद्या उपचार करावा लागला, असं कधी नाही होऊ, पण तब्येत खूप जास्त खराब झाली तर हेच वाचलेले पैसे उपयोगी पडतील. घरात अजून कोणी तर कमवत नाहीये. जिजाबाई, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कोणाला काही होऊ देणार नाही. हा, जर मी नाही राहिलो तर बाबा, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला काही होणार नाही. हो बाबा, काही नाही होणार तुम्हाला. तुमचं दुश्मन मरो,
रामजी असं नको ते बोलणं बोलत नको जात जाऊस तू नेहमी. आणि जिजाबाई, तुम्ही नेहमी रामजी सोबत नको त्या गोष्टीवर का वाद करता? अरे कधी शांत राहायला पण शिका. आता सगळे लोक रामजीला काही वेळासाठी एकट्यात सोडा. जा समजे लोक. चला सगळे इथून. बाबा बाबा कसला विचार करताय बाबा? मला नाही कळतंय मी तुम्हाला काय सांगू, पण मला एवढंच सांगायचंय की तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाबा तुम्ही आमचं जग आहात, आमची हिम्मत आहात तुम्ही बाबा. आयुष्यात जेव्हा कधी संकट आलंय, जेव्हा कधी दुःखी झालीये, तेव्हा तुम्हाला बघूनच तर आधार मिळतो. आणि आता तुमची तब्येत ठीक नाहीये बाबा, म्हणून तुम्हाला सर्वात जास्त तुमची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही घ्याल ना, कारण तुम्हाला जर काही झालं तर. मंजुळापुरी सैन्यातला रिटायर फौजदार आहे. असं लहान सहान आजार माझा काय बिघडवणार? तुला माहित नसेल, आज रमाच्या हाताला जखम झाली. बिचारी खूप कळवळत होती, खूप वेळ रडत होती ती. पण कसं? रमाने सांगितलं नाही मला काहीच. तू तिला सांगू दिलंस का काही? तुला उदास आणि त्रासात बघून ती तुझ्याशी बोलायला आली होती, तर तू तिला ओरडलास आणि इथे आलास. पण मी तुला हे सांगायला नाही आली आहे इथे की तिला लागलं आहे, पण फक्त हे सांगायला आले आहे की मी तुझ्या आत्याने, तुझी बहीण मंजुळाने सांगायचा प्रयत्न केला की औषध आणून देतो, पण ती म्हणाली नाही. म्हणाली की मी इतरांच्या पैशाने औषध आणणार नाही. आणि तिच्याकडे जे 2 आणे वाचले होते त्याचे तिने रेशन मागवलं. तेच राशन जे वापरून तिने आत्ता स्वयंपाक केला आणि तू खाणार नाही असं म्हणालास. हे बरं ह्यांचं. जेव्हा वाटलं तेव्हा वहीन लेखणी घेऊन बसवलं की अभ्यास कर. जेव्हा ह्यांना वाटलं तेव्हा चिठ्ठी पाठवून समजावलं की मला अभ्यास करायला हवा. जेव्हा वाटलं तेव्हा घरातून बाहेर घेऊन आले. जेव्हा वाटलं तेव्हा निर्णय ऐकवला की मी आता अभ्यास नाही करणार, काम करन म्हणून. आणि मी
सगळं ऐकायचं. आणि जेव्हा मी विचारायला जाईन तेव्हा माझ्यावर रागवत बसतात. आता जेव्हा मला विचारायला येतील तेव्हा मी बी काही नाही सांगणार. रमा, हात दाखव. काय झालंय? मी नाही दाखवणार. माझा हात आहे. आणि तुम्ही काय विचारताय? तुम्ही जावा, मला एकटं सोडा बरं. अच्छा, सॉरी, माफ कर मला. मी असं नव्हतं बोलायला पाहिजे तुला. तुमचं सारी तुमच्याकडेच ठेवा. आणि आता मला काय करायचंय तुम्ही कसं बी बोला. ठीक आहे, जखमेबद्दल नाही विचारणार. आकर, जेवण भरवतो. नाही खायचं मला. ठीक आहे. एक गोष्ट सांगू रमा? दाखव तर. आयुष्य सांभाळण्यात बऱ्याचशा गोष्टी हरवून जातात. बऱ्याचदा त्याही गोष्टी हरवून जातात ज्या गोष्टी जागेवर बरोबर होत्या. जसं जेवणाबद्दल विचारल्यावर मी याआधी असं उत्तर दिलं होतं तुला कधी? आज का दिलं असेल? कारण मी खूप त्रासलेलो होतो. सकाळपासून तो नरोत्तम जोशी माझ्या मागे लागलाय. प्रत्येक ठिकाणी माझ्या मागे मागे फिरतोय. प्रत्येक जागी माझ्या जातीला माझ्या योग्यतेसमोर आणतोय. आणि प्रत्येक जण जातीचं नाव ऐकून मला झिडकारून हकलून लावत होते. खूप लागलाय ना रमा? तुम्ही काळजी नका करू. तुम्हाला नक्की नोकरी मिळेल. तुम्ही योग्य आहात. योग्य आहे. मग ह्याच गोष्टीवर जेवण करून घे. अजून एक गोष्ट सांगू? पुरुष आहे ना, ह्यामुळे समजत नाही मला. जेवढे संकट मी घराबाहेर झेलतो तेवढेच संकट एक स्त्री घरामध्येही झेलत असते. ह्यामुळे मानसिक दृष्ट्या मी थकू शकतो, तर मग तूही थकत असशील ना? हसते काय आहेस अशी? काही नाही. जेव्हा तुम्ही असं माझ्याशी तुमची महाराणी असल्यासारखं बोलता ना, तेव्हा लय भारी दिसतं बघा. आणि तुम्हाला असं बघून मला स्वतःलाच हसायला येतं. काय? बघ कशी हसते ती. याच भीम आणि रमामुळे माझ्या नवऱ्याबरोबर आणि तुझे तुझ्या नवऱ्याबरोबर असे आनंदाचे आणि हसण्याचे क्षण कधी आलेच नाही. म्हणूनच सांगते लक्ष्मी, या दोघांना चाळी बाहेर काढावंच लागेल. म्हणजे त्यांच्याही जीवनात तीच संकट येतील जी त्यांच्यामुळे आपल्या आयुष्यात आली आहे.